आज मी तुम्हाला एक बाल श्रीरामाची आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे मला चंद्र हवा. आपला छोटा रामचंद्र हळूहळू मोठा होऊ लागला. सावळा, बाळसेदार, कुरळ्या केसांचा, मोहक चेहऱ्याचा श्रीराम राजवाड्यामध्ये सगळ्या दासी सेवकांचा अतिशय लाडका होता. छोटा राम दुडू या महालातून त्या महालात धावत जात असे. तेव्हा दासींना त्याच्या मागे मागे धावताना पार दमछाक होत असे. त्यांनी एके दिवशी कौसल्या मातेजवळ छोट्या श्रीरामाची गोड तक्रार केली. तेव्हा कौसल्या मातेने एक छान युक्ती शोधली. रामाच्या पायामध्ये वाजणारे घुंगुरवाळे घातले. आता छानच काम झाले. आता रामबाळ आपला छुनुक छुनुक करत इकडून तिकडे धावत जाई आणि तो कुठे धावत गेला हे दासींना लगेच लक्षात येईल. त्याच्या पैंजणाच्या नादाने सारे महाल निनादून जात. राम बोबडे बोल बोलू लागला. सगळ्यांना आता त्याच्या बोबड्या बोलाचे किती कौतुक करू आणि किती नको असे होऊन गेले. एके रात्री छोटा राम राजवाड्याच्या गच्चीमध्ये खेळत होता. आकाशामध्ये चंद्राची कोर लुकलुकत होती. झालं, आपल्या रामबाळाने पाहिले आणि हट्ट धरून बसला. आई, मला ती चंद्रकोर खेळायला आणून दे. अरे, आकाशातला चंद्र इथे तुला खेळायला कसा आणून देणार? तू या खुळखुळ्याबरोबर खेळ, इतर खेळण्यांबरोबर खेळ, कौसल्या माता म्हणाली. पण राम बाळ काही कोणाचे ऐकेना. गाल फुगवत म्हणाला, मला खेळायला ती आकाशातली चंद्रकोरच हवी आहे. कोणालाच कळेना. आता हा बाल हट्ट कसा पुरवणार? तेवढ्यात कौसल्या मातेला एक युक्ती सुचली. तिने एक मोठी थाळी घेतली. त्यामध्ये काठोकाठ पाणी भरून ती थाळी गच्चीमध्ये आणून ठेवली. पाण्यामध्ये आकाशातल्या चंद्रकोरीचे प्रतिबिंब पडले. ते पाहताच छोटा राम टाळ्या पिटून आनंदाने नाचायला लागला आणि कौसल्या मातेकडे जाऊन तिला घट्ट बिलगला.